उज्ज्वलास किचनमध्ये आज आपण बघणार आहे डुबुक वड्यांची झटपट आणि चविष्ट होणारी अशी भाजी। तर आता मसाला तयार करण्यासाठी 2 मध्यम आकाराचे कांदे कापून घेतलेले आहे। त्यासाठी अर्धा चमचा तेल तव्यामध्ये गरम करायला घालायचं। आता यामध्ये हे 2 कांदे ब्राऊन कलरवर चांगले असे भाजून घ्यायचे। तर हे बघा, असा छान कांदा ब्राऊन कलरवर भाजला गेला पाहिजे, मऊ झाला पाहिजे, कचवट राहिला नको तो। तर आता हा कांदा असा साईडला करून घ्यायचा आणि यामध्ये 2 चमचे सुकं खोबरं किसून घेतलेलं आहे ते घालायचं। आणि आता हे सुकं खोबरंही चांगलं असं ब्राऊन कलरवर भाजायचं। अगदी थोडं चिमूटभर जिरं यामध्ये घालते आणि चांगलं जिरं आणि खोबरं छान असं भाजलं गेलं पाहिजे, खोबऱ्याचा कलर बदलला पाहिजे। आणि आता हा कांदा खोबरं भाजून झालं की यामध्ये 1 इंच आलं बारीक कापून याप्रमाणे घालायचं। त्यानंतर 5-6 लसूणच्या पाकळ्या, 1 चमचा धनेपूड आणि ऑलरेडी तवा गरम आहे त्यामुळे थोडं मिक्स करून घ्यायचं। आणि आता हा मसाला गार झाला की यामध्ये थोडं पाणी घालून याची पेस्ट तयार करून घ्यायची। यामध्ये थोडी कोथिंबीरही घालायची, कोथिंबीरमुळे ही छान चव येते रस्सा भाजीला। तर मसाला वाटून झाल्यावर आता आपण त्यासाठी 2 चमचे तेल गरम करून घ्यायचं। तेल जास्त गरम होऊ द्यायचं नाही, तेल थोडं गरम झालं की यामध्ये 1 चमचा लाल मिरची पावडर, अगदी थोडी हळद, आणि तेलावर चांगलं हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं, करपू द्यायचं नाही। आता यामध्ये वाटून घेतलेलं मसाल्याचं वाटण घालायचं, चांगलं असं परतवून घ्यायचं। परतवत असताना यामध्ये पाव चमचा गरम मसाला किंवा कुठलाही मटन मसाला वापरला तरी चालेल, किंवा साठवणीतला जो मसाला तुम्हाला आवडत असेल तो वापरू शकता। मिक्स करून घ्यायचं आणि तेल सुटेपर्यंत हा मसाला परतवून घ्यायचा आहे। मसाला परतवत असताना यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालायची। छान असा सुगंध यायला लागला की यामध्ये ग्लासभर पाणी घालायचं किंवा आवश्यकतेनुसार। डुबुक वड्या शिजवायला रसाही थोडा पातळ हवा, नंतर ती भाजी दाट होते, त्यामुळे यामध्ये थोडं पाणी जास्त घालायचं आणि रसा थोडा पातळ ठेवायचा। आणि आता ह्या रसाला उकळी काढून घ्यायची। हे बघा, असा पातळ रसा असायला हवा। यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आणि आता याला छान उकळी काढून घ्यायची। तर आता ह्या रशाला उकळी येते तिथपर्यंत आपण डुबुक वड्यांसाठी पीठ तयार करून घेऊ। तर आता पीठ तयार करण्यासाठी 1 वाटी बेसन पीठ घ्यायचं आहे बाउलमध्ये। त्यानंतर यामध्ये पाव चमचा लाल मिरची पावडर, थोडी हळद, चिमूटभर गरम मसाला, बेसन पिठाच्या चवीनुसार यामध्ये मीठ घालायचं। त्यानंतर बारीक कापून घेतलेली थोडी कोथिंबीर यात घालायची आणि थोडं यामध्ये पाणी घालून हे पीठ तयार करून घ्यायचं आहे। हे पीठ खूप पातळ असायला नको आणि खूप घट्टही नाही। हे बघा, असं पीठ तयार व्हायला हवं। ह्या भाजीसाठी खूप बेसन पीठ लागत नाही किंवा खूप काही साहित्य लागत नाही। रोजचं जे मसाल्याचं साहित्य आहे ते आणि साधारण अर्धा ते 1 वाटी बेसन पीठ, बस एवढ्याच साहित्यामध्ये ही छान भाजी तयार होते। त्यामुळे जेव्हा ही भाजी नसेल तेव्हा रेसिपी ट्राय करू शकता। आपण ज्याप्रमाणे भज्यांचं पीठ तयार करतो तसंच हे पीठ तयार करून घ्यायचं। हे बघा, असं थोडं मिक्स करायचं, फेटून घ्यायचं थोडं। आणि हे बघा, रशाला अशी उकळी आली चांगली अशी की यामध्ये
हे तयार करून घेतलेलं जे पीठ आहे आपण ते हाताने जसे आपण भजी तळतो तशी भजी सारखी यामध्ये सोडायची आहे. गॅसची फ्लेम कमी करायची. तुम्हाला डुबुक वड्या किती लहान मोठ्या आकाराच्या हव्या आहे त्यानुसार छोटे छोटे गोळे यामध्ये याप्रमाणे टाकायचे, सोडायचे. एकाच ठिकाणी टाकायचे नाही. असे संपूर्ण कढईभर पसरवून ते टाकत राहायचे. ते जसे जसे शिजायला लागतात तसे तसे ते वर येतात. त्यामुळे ते कढईला चिटकून जातील वगैरे अशी काळजी करण्याची गरज नाही. तर याप्रमाणे सर्व डुबुक वड्या यामध्ये टाकून घ्यायचे आणि आता त्या वर येत नाही तिथपर्यंत शिजवून घ्यायचे. डुबुक वड्या शिजायला लागलेल्या आहे. अगदी 3-4 मिनिटं लागतात पीठ शिजायला. हे बघा अशा वर येतात. तर अजून यांना थोडं शिजू द्यायचं आहे 2 ते 3 मिनिटांसाठी. आतमध्ये डुबुक वड्या कच्च्या राहायला नको. जर तुम्ही मोठे गोळे यामध्ये टाकले तर ते शिजायला वेळ लागेल. त्यामुळे जरा छोटे गोळे टाका म्हणजे पटकन शिजतील आणि भाजी लवकर तयार होईल. तर हे बघा 2-3 मिनिटं झालेले आहे. या डुबुक वड्या याप्रमाणे वर आलेल्या आहेत. छान चवदार अशी गावरान पद्धतीची डुबुक वड्यांची भाजी बनवून तयार झालेली आहे. त्यावर कोथिंबीर घालायची.